दारूने अनेक घरं उद्ध्वस्त केलीत, पण तिनं माझं फक्त घर नाही, माझं आयुष्यही मोडलं. एकेकाळी हे घर हसण्यात नाहत होतं आणि आज फक्त शांतता, राख आणि एक पत्र उरलं आहे. सकाळचा सूर्य हळूच खिडकीतून घरात उतरतो. स्वयंपाकघरात रीमा पोळी भाजते. चहाचा सुगंध पसरलेला. अमोल मुलाला उचलून फिरतो. मुलगा हसतो. रीमाच्या चेहऱ्यावर हलकं समाधान. भिंतीवर लहानसं देवघर, त्यात दिवा लुकलुकतो. कधी वाटायचं हेच खरं आयुष्य आहे. छोटं घर, छोटं कुटुंब, पण मोठं प्रेम, जिथं पैशांपेक्षा भावनांचं मोल जास्त होतं. संध्याकाळचा वेळ. अमोल ऑफिसमधून परततो. हातात एक छोटी बाटली. सुरुवातीला फक्त थोडी रिलॅक्स होण्यासाठी असं म्हणून तो पियत असे. रीमा गप्प बसते, काही बोलत नाही. तिच्या चेहऱ्यावर हलकं काळजीचं छायाचित्र दिसतं. पुढचे काही दिवस हास्य कमी होतं. वाद वाढतात. रात्रीच्या शांततेत ग्लासांचे आवाज ऐकू येतात. मुलगा आईच्या मांडीवर घाबरून झोपतो. सवयी सुरुवातीला लहान वाटतात, पण जेव्हा त्या मनावर राज्य करायला लागतात तेव्हा ते घर, नातं आणि माणूस सगळं नष्ट करतात. सकाळचा प्रकाश खिडकीतून आत येतो. रीमा मंदपणे उठते. चेहऱ्यावर फिकटपणा. मुलगा शाळेसाठी तयार होतो, पण वडील अजून झोपेत. टेबलावर कालच्या बाटल्यांचा वास. रीमा त्याच्याकडे पाहते. क्षणभर थांबते. काही बोलत नाही. तिच्या डोळ्यात कधी बदलशील हा निशब्द प्रश्न. कधी कधी स्त्रिया बोलत नाहीत, पण त्यांचं शांत राहणं हे सर्वात मोठं ओरडणं असतं. संध्याकाळी रीमा डॉक्टरकडे जाते. डॉक्टर सांगतात, तुम्हाला ताण आणि थकवा खूप झालाय, थोडा आराम घ्या. ती हसते आणि म्हणते, आराम? आणि त्या घरात? रीमा आरशात स्वतःकडे पाहते. केस गळलेले, चेहऱ्यावर थकवा, पण डोळ्यात अजून प्रेम आहे. मुलगा तिच्या कुशीत झोपतो. ती हलकेच त्याच्या डोक्यावर हात फिरवते. अमोल बाहेर दारू पितो. मित्रांसोबत हसतो, पण घरात शांतता आहे. कधी काळी हेच घर माझं स्वप्न होतं. आज तेच घर मला ओझं वाटतंय. रीमा टेबलवर बसलेली पत्र लिहित आहे. तिचे हात हलके थरथरत आहेत. कलम हळूहळू कागदावर शब्द टाकतायत. रीमा लिहिते, प्रिय अमोल, मी तुझ्यावर खूप प्रेम केलं, पण आता शब्द अपुरे आहेत. तू दारूमध्ये हरवलास आणि मी तुझ्या सावलीत हरवून गेले. मी तुला बदलायचा प्रयत्न केला, पण आता शरीर आणि मन दोन्ही थकले आहेत. मी काही दिवसांची पाहुणी आहे आणि आता मला स्वतःसाठी निर्णय घ्यावा लागतो. मी तुझ्या जवळ नसेन, पण आपल्या मुलाच्या हसण्यात मी नेहमी असेन. त्याच्या प्रत्येक पावलात, प्रत्येक शब्दात मी जणू जिवंत राहीन. अमोल, आता तरी जागा हो. आपल्या मुलासाठी जग. दारू सोड, कारण अजूनही कोणीतरी तुझ्यावर प्रेम करतं. ते मी आहे. ती पत्रावर शेवटचा शब्द लिहिते आणि हळूच टेबलावर ठेवते. हात मुलाच्या केसावर हलके फिरवते. त्याचा चेहरा पाहते, हलके स्मित. अमोल सकाळी उठतो. घर शांत, फक्त हलका पंख्याचा आवाज आणि मुलाचा हलका श्वास ऐकू येतो. तो बेडकडे पाहतो. रीमा आधीच उठलेली नाही. मुलासोबत तिचा रिकामा ठसा दिसतो. फक्त हलक्या चादरीतले फोल्ड्स आणि पिलोजवर तिचा हलका शॅडो. हळूच त्याची नजर टेबलावर पडते. पत्र ठेवलेलं आहे. तो उचलतो. शब्द वाचताना हात थरथरतो. डोळ्यात पाणी येतं. हळूहळू त्याला कळतं की रीमाने त्याच्यासाठी कठीण निर्णय घेतला आहे. कधी कधी प्रेम बोलून नाही, गमावून शिकवलं जातं. आणि ते खरोखरच प्रेम करतात. ते दूर गेल्याशिवाय सोडत नाहीत. तो डोळ्यातून पाणी पुसतो. मुलाला हातात उचलतो. हातातली दारूची बाटली उचलतो. थोडा थांबतो आणि तो जोरात फेकतो. मुलाला मिठीत धरतो. त्याच्या हसण्यावर हलकं स्मित येतं. त्याला जाणवतं आता त्याला बदलायचं आहे, जगायला आहे. आणि रीमा त्याला सोडून गेली आहे. दारू सोडणं म्हणजे आयुष्य परत मिळवणं. ज्यांचं प्रेम खरं असतं ते कधी शेवट सोडून जात नाही, पण काही वेळा त्यांना दूर जावं लागतं. तुम्हाला जरी कथा आवडली असेल
तर नक्की आपल्या प्रेमी कथा चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट करून सांगा तुम्हाला ही कथा कशी वाटली. लाईक करा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. श्री स्वामी समर्थ.